आयुक्त साहेब पुन्हा एकदा 5 वर्षाच्या बालकाचा कुत्र्यानं बळी घेतला. कुत्र्यानं बळी घेतला. सांगलेवाडीतलाच एक मुलगा, हे जे पाठीमागे उभारलेले त्या यूपी राज्यातले पट्टूचा व्यवसाय करायला आलेले हे गरीब कुटुंबातील लोक आणि त्यांच्यातल्याच एका मुलाचा अहिल्यानगर 3री गल्ली या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला. या व्हिडिओच्या मध्ये त्या मुलाला त्याच्या डोक्यावरती त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा त्याचे दात लागले. याचा फोटो तुम्ही आता बघताय. या फोटोच्या माध्यमातून आपण हे बघताय, पण प्रत्यक्षात या ज्यांचा मुलगा गेला त्यांच्यावर काय ही वाईट परिस्थिती आली, याचं कारण काय, याचा शोध घेणं हे आयुक्त साहेब तुमचं काम आहे. प्रशासन कुठं कमी पडतं, त्याच्यावरती होणारा खर्च करोडो रुपये होतो आणि करोडो रुपये आमचे मातीत जातात. एखाद्या मुलाचा जर मृत्यू होत असेल तर तो मृत्यू परत येणार नाहीये, त्यांचा गेलेला मुलगा परत येणार नाहीये. करोडो रुपये जर असे मातीत जात असतील आणि त्याचा उपयोग होत नसेल तर याच्यावर काय. मी या सांगलीवाडीमध्ये नवोदित नगरसेवक अभिजित दादा कोळी आहेत. मी त्यांना विचारतो, दादा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही 3 नगरसेवकांनी या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा असा तुम्ही एक निर्णय घेतला होता. आज तुमच्याच वॉर्डमधल्या एका मुलाचा मृत्यू झाला, याबद्दल दादा तुम्हाला काय म्हणायचं आहे? सचिन भाऊ, ही झालेली घटना आज खरोखर दुर्दैवी आहे. आम्य निवडून आल्यानंतर त्वरित 3 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही निवेदन आयुक्त साहेबांच्याकडे असतील, आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे असेल दिलेली. त्यानंतर प्रशासनाने डॉग व्हॅन सांगलीवाडीत सगळ्या एरियात फिरत होती. पण अजून कडक पद्धतीने हे काम करून त्या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. यासाठी आम्ही परत 3 नगरसेवक आयुक्त साहेबांची भेट घेईन, आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना केली जाईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आयुक्त साहेब, मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आपण एक कर्तव्यदक्ष आयुक्त म्हणून सांगलीला मिळालेला आहात. तुम्ही कुत्र्यांच्या पासून कुणाचा मृत्यू होऊ नये याची काळजी घ्या आणि कुत्र्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये, त्यांना पण खाणं पिणं योग्य पद्धतीने मिळावं, त्यांच्यावर होणारा खर्च योग्य व्हावा, एवढीच माझ्याकडे अपेक्षा. धन्यवाद.